भयकथा अकाल मृत्यू रात्री। रात्रीचे 12चे 12:30 वाजले होते। गावाच्या टोकाला जुनं धान्याचं कोठार उभं होतं। त्या कोठाराबद्दल लोक म्हणायचे, ज्याची मृत्यूची वेळ आलेली नसते त्यालाही तिथे मृत्यू भेटतो, म्हणूनच गावकरी तिकडे जायला धजावत नसत। त्या रात्री 4 मित्र अजित, संदीप, रोहित आणि विकास पैज लावून तिथे गेले। वारा जोरात सुटला होता। झाडांच्या फांद्या कुरकुरत होत्या। कोठाराच्या दारातून आत गेल्यावर धुळकट वासाने घशाला चिरलं। अचानक पावलांचा आवाज त्यांच्या मागून ऐकू आला, पण तिथे कोणी नव्हतं। विकासने टॉर्च टाकली तर कोप्यात ओला लाल ओढणी घातलेली स्त्री बसलेली दिसली। ती सतत कुजबुजत होती, तुमची वेळ आलीये। अकाली मृत्यूची रात्र आहे ही। संदीप ओरडला, कोण आहेस तू? त्या स्त्रीने हळूहळू डोकं वर केलं। तिचा चेहरा काळा सावळा, डोळे लाल आणि तोंडभर रक्ताने माखलेलं। अचानक कोठाराचं दार आपटून बंद झालं। दिवा, टॉर्च दोन्ही विझले। काळोखात फक्त तिचं खदखदतं हसू घुमू लागलं। अजित पळायचा प्रयत्न करू लागला, पण पायाला कुणीतरी धरलं। पाय ओढत तो कोसळला। तो उठेपर्यंत त्याचा मान वाकडी झाली। श्वास बंद झाला। त्याचा अकाली मृत्यू झाला। रोहित आणि विकास किंचाळत बाहेर पळाले। दार उघडलं, पण दाराच्या पलीकडे पुन्हा तेच कोठार होतं। जणू ते वेळेच्या चक्रात अडकले होते। त्या स्त्रीचा आवाज पुन्हा कानावर आला, जो या रात्री आत येतो तो जिवंत बाहेर जात नाही। हीच अकाल मृत्यूरात्र आहे। एकाएकी थंडगार वारा सुटला। संदीपचं हृदय ठोक्याने बंद झालं। रोहितच्या अंगावर नखांचे खोल ओरखडे उमटले। विकास किंचाळत राहिला, पण त्याचा आवाजही थांबला। कथावाचक: आजही त्या कोठारात रात्री कोणीतरी रडतं, हसतं, दार आपटतं। गावकरी सांगतात, अकाल मृत्यूरात्री कोण आत जातं, त्याची श्वासाची माळ तिथेच संपते।